नमस्कार. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या टॉप स्पीड न्यूज. ठाकरे गटाचे नेते राजन साळवींचा आज शिंदेसेनेत प्रवेश. अनेक दिवसांपासून साळवींच्या प्रवेशाची रंगली होती चर्चा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत साळवींचा आज पक्षप्रवेश. मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ. करुणा मुंडेंच्या ऑनलाईन तक्रारीची दखल. परळी फौजदारी न्यायालयाने पाठवली कारणे दाखवा नोटीस. मुंबईमध्ये 10 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त. घाटकोपर साकीनाका पोलिसांची कारवाई. मुंबईमध्ये सापडलेलं ड्रग्ज उत्तर प्रदेशातून आणल्याची माहिती. या प्रकरणी 5 आरोपींना अटक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेत लवकरच होणार मोठे फेरबदल. पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल केले जाणार. वरळीतील मेळाव्यात राज ठाकरेंकडून फेरबदलाचे संकेत. राज्यात जीबीएस आजाराच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ. आतापर्यंत 203 रुग्णांना जीबीएसची बाधा. पुण्यात 24 तासांत 6 नव्या रुग्णांची नोंद. शिर्डीत साई परिक्रमा महोत्सवाला सुरुवात. देश विदेशातील लाखो भाविक शिर्डीमध्ये दाखल. महिला आणि विद्यार्थ्यांचाही परिक्रमेमध्ये सहभाग. चित्ररथावरील देखावे, ढोल ताशांचा गजर. या थाटात खंडोबा मंदिरापासून सकाळी 5:30 वाजता परिक्रमेस सुरुवात. वीर महादजी शिंदे महान स्वाभिमानी मराठा योद्धे होते. पळपुट्यांना पुरस्कार देणं हा महादजी शिंदे यांचा अपमान. संजय राऊतांची ज्योतिरादित्य शिंदेंवर जोरदार टीका. अजित पवारांनी सुरेश धसांना भेटीची वेळ दिली नाही. सूत्रांची माहिती. बीड जिल्हा नियोजन समितीतील तक्रारींबाबत सुरेश धस अजित पवारांची भेट घेणार होते. भेटीची वेळ न दिल्यानं सुरेश धस बीडच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती. पिंपरी चिंचवडमधील खासगी शाळेत बॉम्ब ठेवल्याचा फेक मेल पोलीस आयुक्तालयात मिळाल्यानं उडाली होती खळबळ. घटनास्थळी बीडीडीएस पथक आणि पोलीस दाखल. घाबरून न जाण्याचं पोलिसांकडून आवाहन. फेक मेल नेहमीच प्राप्त होत असल्याची पोलिसांची माहिती. वाशिममध्ये गर्भलिंग निदान करणाऱ्या सोनोग्राफी सेंटरवर छापा. 5 गर्भवती महिला गर्भलिंग निदान करताना आल्या आढळून. आरोग्य विभागानं सोनोग्राफी मशीन सील केलं. गर्भनिदान करणाऱ्या डॉक्टर रजनी राठोड यांच्यावर गुन्हा दाखल. टॉप न्यूज मराठीच्या आफ्टरनून महाराष्ट्रमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.